बिटको हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळंतीण महिलेला वेळेवर उपचार दिल्यानं आई आणि बाळाचा जीव वाचवण्यात यश आलंय। बिटको हॉस्पिटलबाबत नकारात्मक बातम्या येत असताना एक सकारात्मक बातमी पुढे आली। डॉक्टरांनी तत्काळ उपचार दिल्यानं कहांडवाल दाम्पत्यानं डॉक्टरांचे आभार मानले। 25 फेब्रुवारी रोजी ओढा शिलापूर इथं राहणारी 9 महिने गरोदर असलेली अश्विनी संकेत कहांडळ हिला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं पती संकेत उत्तम कहांडवळ यांनी नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उपचारासाठी सकाळी 9:30 वाजता उपचारासाठी आणलं होतं। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी महिलेला तपासला असता तिची प्रकृती अत्यंत खालावल्याचं समजलं आणि त्यात 9 महिने गरोदर असल्यानं बाळाच्या जीवाला धोका असल्याचं जाणवलं। कुठलाही विलंब न करता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिल्पा काळे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील, डॉक्टर प्रेरणा शिंदे, डॉक्टर सारिका बदाने, भूलतज्ञ डॉक्टर दीपाली पाटील, डॉक्टर अर्चना बोधले, डॉक्टर नूर आदी डॉक्टरांनी निर्णय घेऊन महिलेचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं। महिलेच्या इतर तपासण्या करून 11:30 वाजता ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढलं, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा श्वास कोंडलेला होता। बालरोग तज्ञ डॉक्टर शलाका बागुल यांनी उपचार देत बाळाचे जीव वाचवले। आई आणि छकुली मुलीचा जीव वाचल्यानं पती संकेत यानं सर्व डॉक्टरांचे आणि स्टाफचे आभार मानले। माझं नाव संकेत उत्तम कांडळ, पेशंटचं नाव अश्विनी संकेत कांडळ, राहणार शिलापूर। म्हणजे पेशंटला झटक्याचा त्रास झटके आल्यामुळे आम्ही इथे आल्यावर सिझर केलं। त्याच्यानंतर ICU मध्ये पेशंटला नेलं, तर इथे सर्व स्टाफनं आमचं म्हणजे खूप लक्ष दिलं, पेशंटला आमचं दोन्ही वाचवलं। बिटको हॉस्पिटल इथं जाताना अनेकदा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये योग्य डॉक्टर किंवा उपचार आणि सेवा मिळणार नाही याचं चित्र मनात असतं, परंतु नकारात्मकता दिसणाऱ्या बिटको हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिल्यानं रुग्णांना उत्तम सेवा देता आली। याबद्दल वैद्यकीय अधीक्षक शिल्पा काळे यांनी सर्वांचे आभार मानले। मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिल्पा काळे, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय। मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो आणि माझ्या टीमचा अभिमान वाटतो की 25 तारखेला आमच्याकडे स्मिता ही पहिली खेप असलेली पेशंट आमच्याकडे कन्व्हल्जन्स म्हणजेच फिट येत होत्या आणि 9 महिने प्रेग्नन्सी होती आणि पेशंट खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होती, पण कुठलाही विचार न करता अगदी आमच्या सर्व टीमनी आणि आमच्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील, डॉक्टर प्रेरणा शिंदे, डॉक्टर सारिका बदाने आणि आमचे भूलतज्ञ डॉक्टर नूर, डॉक्टर दीपाली पाटील, डॉक्टर अर्चना बोधले आणि आमच्या मॅट वॉर्डच्या इंचार्ज सिस्टर करणकाळ सिस्टर, त्यांचा स्टाफ, या सगळ्यांनी आणि ऑपरेशन थिएटर मधल्या महाले सिस्टर आणि त्यांच्या प्रियंका स्टाफ आणि बाकी इतरत्र स्टाफ या सगळ्यांनी आणि इनफॅक्ट आमचा क्लास 4 सर्व्हंट्स या सगळ्यांनी मिळून पेशंटला उत्कृष्ट ट्रीटमेंट दिली। तिचं इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन केलं। पेशंट क्रिटिकल असताना देखील 5 दिवस आम्ही ICU मध्ये मॉनिटरिंग केलं। आमच्या ICUचा स्टाफनी त्यांना उत्तम प्रकारे सेवा दिली। डॉक्टर पाटोळे फिजिशियन आहेत, ते स्वतः उपस्थित होते जेव्हा सिझेरियन सेक्शन झालं आणि अशा प्रकारे टीम वर्क करून ही पेशंटचा जीव वाचला। आणि एवढंच नाही तर जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा बाळाचा श्वास कोंडलेला होता, तेव्हा आमच्या पिडियाट्रिशियन डॉक्टर शलाका बागुल मॅडम यांनी मेहनतीने पेशंट रिससिटेट केला, म्हणजे पेशंटचा जीव श्वास परत आणून त्यांना NICU मधल्या स्टाफ आणि त्यांच्या सगळ्या टीमनी अत्यंत उत्कृष्ट ट्रीटमेंट दिली। आणि अशा प्रकारे आज सांगण्यास आनंद वाटतो की आज आम्हाला खूप महिला दिनानिमित्त खूप आनंद वाटतो की आम्ही पेशंट तिच्या नव सुंदर छोट्याशा छकुलीला घेऊन आज सुखरूपपणे आम्ही घरी पाठवतोय। याच्यामध्ये आम्ही विशेष आभार डॉक्टर तानाजी चव्हाण आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त मॅडम डॉक्टर स्मिता झगडे यांचे मानू इच्छितो की त्यांनी आमचं मनुष्यबळ वाढवल्या कारणाने आज आम्ही ही सेवा देऊ शकलो। धन्यवाद। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।